नमस्कार मित्रांनो, झाडू अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला प्रत्येक घरात पाहायला मिळते। सहसा आपण झाडूला तितका आदर देत नाही, त्याला आपण कुठेही इकडे तिकडे वापर केल्यानंतर फेकून देतो। पण वास्तुशास्त्रामध्ये झाडूला खूप महत्त्व दिलं आहे। झाडू ही देवी लक्ष्मीचं रूप मानले जाते। अशा परिस्थितीत घरातले झाडूबद्दल काही नियम आणि कायदे आपल्या लक्षात असायलाच पाहिजेत। नाहीतर माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होऊन, आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरामधून निघून जाऊ शकते। मित्रांनो, झाडूबद्दल काही वास्तुशास्त्राचे नियम आहेत। पहिला नियम म्हणजे संध्याकाळी झाडू वापरणे टाळले पाहिजे। असं मानलं जातं की सूर्यास्तानंतर घरात झाडू मारल्याने माता लक्ष्मी नाराज होते। आवश्यक असल्यास संध्याकाळी झाडू लावा, परंतु घराच्या बाहेर कचरा किंवा माती आपण फेकू नका। असं केल्याने आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकते। दुसरा नियम म्हणजे झाडू खरेदी करण्यापूर्वी मुहूर्त पाहणे चांगले असते। वास्तुशास्त्रानुसार कृष्ण पक्षात झाडू खरेदी करणे शुभ आहे। याउलट तुम्ही जर शुक्ल पक्षात झाडू खरेदी करत असाल तर ही गोष्ट अशुभ मानली जाते। मित्रांनो, तिसरा नियम म्हणजे बरेच लोक झाडू उभे करून ठेवतात। त्यांचा वापर झाला की भिंतीला टेकून उभे करून ठेवतात किंवा एखाद्या खिळ्याला वगैरे अडकवून ठेवतात। पण मित्रांनो, झाडू नेहमी आडवी ठेवली पाहिजे। या व्यतिरिक्त झाडू उघड्यावर सर्वांना दिसेल अशी कधीही ठेवू नये। आपण ती घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जेथे इतरांचे लक्ष जाणार नाही। म्हणजे आपण झाडू नेहमी लपवून ठेवली पाहिजे। मित्रांनो, चौथा नियम म्हणजे आपण झाडू कोणत्या दिशेला ठेवता ही गोष्ट देखील फार महत्त्वाची आहे। वास्तूनुसार आपण झाडू फक्त दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवली पाहिजे। असे केल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा असते। त्याचवेळी झाडू कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये। असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि घराची बरकत कमी होते। मित्रांनो, पाचवा नियम म्हणजे जर झाडू तुटला असेल किंवा खूप जुना झाला असेल तर त्वरित तो बदलला पाहिजे। घरात जुने किंवा तुटलेले झाडू असणे हे गरिबीला आकर्षित करते। याशिवाय हे घरातल्या अनेक समस्यांचे कारण देखील बनू शकते। या प्रकारचे झाडू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते। त्यामुळे तुमचा झाडू जर खराब झाला असेल किंवा तुटला असेल तर तो ताबडतोब बदलून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये खूप शेअर करा। धन्यवाद।